नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 27 मार्च 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? T20 सामन्यामध्ये 12,000 धावा करणारा पहिला भारतीय कोण या ठिकाणी खेळाडू ठरलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, विराट कोहली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. विराट कोहली या ठिकाणी अव्वल स्थानी आहेत. जवळपास 12,000 प्लस त्यांनी या ठिकाणी रन्स काढलेले आहेत. आणि 2 नंबर वरती आहेत रोहित शर्मा, दुसऱ्या स्थानावरती आहेत. जवळपास 11,156 धावा त्यांनी काढलेल्या आहेत T20 सामन्यामध्ये. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? हिंदी महासागर क्षेत्रामध्ये भारतीय नौदलाने अलीकडेच कोणते ऑपरेशन केलेले आहे किंवा राबवलेले आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ऑपरेशन संकल्प नावाचं ऑपरेशन या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे. कोणाच्या मार्फत? तर या ठिकाणी भारतीय नौदलाच्या मार्फत. कुठे? हिंदी महासागरामध्ये. बऱ्याच वेळेला एक्झाम मध्ये या ठिकाणी पर्टिक्युलरली ऑपरेशन विचारले जातात, जसं की ऑपरेशन भारत, ऑपरेशन वंदे भारत, ऑपरेशन निष्ठा, ऑपरेशन इंद्रायणी. याच्यावरती काल रात्री 7:30 वाजता ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. वेळात वेळ काढून संध्याकाळचा जो काही 7:30चा व्हिडिओ आहे तो वेळात वेळ काढून अवश्य पाहून घ्या. 100% त्याच्यातील एक्झाम मध्ये प्रश्न बघायला भेटणार आहेत. लगेच आपण काय करूया मग, काही महत्त्वाच्या ऑपरेशन वरती नजर टाकूया. जसं की त्रिनेत्र ऑपरेशन, लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी. ऑपरेशन सोल्की, लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी. ऑपरेशन अमृत, राज्यात प्रतिजैविकांचा अतिवापर रोखण्यासाठी. ऑपरेशन सर्वशक्ती, पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी. ऑपरेशन कामधेनू, गुरांच्या तस्करीच्या मुख्य सूत्रधारांना पकडण्यासाठी. ऑपरेशन इंद्रावती, हैती देशातून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी. आणि ऑपरेशन संकल्प, हिंदी महासागर क्षेत्रामध्ये भारतीय नौदलाने सागरी सुरक्षासाठी या ठिकाणी हे ऑपरेशन राबवलं जात आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. सक्षम ॲप कोणाच्या द्वारे लॉन्च करण्यात आलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, निवडणूक आयोग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ECI यांच्याद्वारे या ठिकाणी सक्षम ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आलं आहे. उद्देश काय आहे? अपंग व्यक्तींना मतदान करणे याच्यासाठी सुलभ करण्यासाठी, तसेच मतदान केंद्रावरती सुविधांचा लाभ घेण्यासाठी हे ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आलेलं आहे. सोबत एक्स्ट्रा 2 पॉईंट लिहून घ्या. 85 वर्षांवरील नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी घरोघरी मतदान सुविधा या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे. आणि 2019 पासून महिला मतदारांचे जे काही लिंग रेशो आहे, लिंग गुणोत्तर आहे ते 928 वरून 948 पर्यंत वाढलेले आहे. ठीक आहे, कशाबद्दल बोलण्यात आलं? सक्षम ॲप बद्दल. कोणी लॉन्च केलं? निवडणूक आयोगाने. तर लगेच निवडणूक आयोगाबद्दल आपण रिव्हिजन टाकूया. हे तयार झालं 25 जानेवारी 1950 ला. कलम 324 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाबद्दल बोलण्यात आलेलं आहे. दरवर्षी आपण राष्ट्रीय मतदार दिवस म्हणजेच नॅशनल वोटर डे आपण साजरा करतो 25 जानेवारीला. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. 25व्या क्रमांकाचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार. 2 या ठिकाणी निवडणूक आयुक्त या ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहेत, सुखबीर संधू आणि ज्ञानेश कुमार. प्रथम मुख्य निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन आणि प्रथम महिला निवडणूक आयुक्त होत्या VS रमादेवी. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. फॉर्म्युला 1 ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स 2024 कोणी जिंकलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कार्लोस सेन्झ असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी 2024 मधील 3ऱ्या क्रमांकाची जी काही ग्रँड प्रिक्स झालेली आहे ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स ती या ठिकाणी पटकावलेली आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल सर, मग 2024 मध्ये पहिल्या ज्या काही 2 ग्रँड प्रिक्स झाल्या आहेत त्यांची नावे काय आहेत आणि ते कोणी जिंकले आहेत? सर्वप्रथम 3 खेळाडूंची नावे लिहून घ्या. मॅक्स वर्स्टापेन हे आहेत बेल्जियमचे, सेर्जिओ पेरेज हे आहेत मेक्सिकोचे आणि कार्लोस सेन्झ हे आहेत स्पेनचे. आता लिहून घ्या. 2024 मध्ये पहिली ग्रँड प्रिक्स झाली बहरीन ग्रँड प्रिक्स, ती जिंकली मॅक्स वर्स्टापेनने. दुसरी झाली सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स, ती सुद्धा जिंकली मॅक्स वर्स्टापेनने. आणि लेटेस्ट तिसरी झाली ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स, ती जिंकली कार्लोस सेन्झ या खेळाडूने.
पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, महत्त्वाचा प्रश्न आहे, प्राऊड गोष्ट आहे. अलीकडेच कोणता भारतीय ब्रँड युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे आपले उत्पादन तयार करून प्रथम आंतरराष्ट्रीय ऑपरेशन सुरू करणार आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फॉर अमूल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि अमूलची जर तुम्हाला टॅगलाईन विचारलं तर लिहून घ्या, द टेस्ट ऑफ इंडिया. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. भारतातील कोणत्या संस्थेला त्यांच्या कामगिरीबद्दल प्रतिष्ठित एव्हिएशन वीक लॉरेट्स या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इस्रो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी अवॉर्डचं नाव काय आहे? एव्हिएशन वीक लॉरेट्स अवॉर्ड असं याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल. कशासाठी हा देण्यात आला? कशासाठी हा पुरस्कार देण्यात आला? तर ऐतिहासिक चंद्रयान 3 मोहिमेमधील यशाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सोबत दुसरा पॉइंट लिहून घ्या, अमेरिकेतील भारतीय दूतावासातील उपराजदूत सिप्रिया रंगनाथ यांनी इस्रोच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारलेला आहे. मला फक्त कमेंट करून सांगा, इस्रोची स्थापना केव्हा झाली? इस्रोचे फाउंडर कोण होते? इस्रोचे वर्तमानमधील अध्यक्ष कोण आहेत? आणि इस्रोचं या ठिकाणी मुख्यालय कुठे आहे? एवढ्याच गोष्टी मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. ऑस्ट्रेलियाच्या SSN-AUKUS पाणबुड्या तयार करण्यासाठी कोणत्या देशांनी नवीन करार केलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी, वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए US, पर्याय क्रमांक बी UK आणि पर्याय क्रमांक सी ऑस्ट्रेलिया. पहा, या ठिकाणी या शब्दामध्येच याचे अर्थ दडलेले आहेत. AUKUS, ए म्हणजे ऑस्ट्रेलिया, UK या ठिकाणी आहे आणि US. याच्यावरून तुम्हाला या ठिकाणी ट्रिक लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाईल. या ठिकाणी एक पॉइंट लिहून घ्या, या पाणबुड्या गुप्तचर, देखरेख, पाण्याखालील युद्ध आणि स्ट्राईक मिशनसाठी सक्षम असणार आहेत. तर अशा प्रकारच्या ज्या काही पाणबुड्या आहेत त्या तयार करण्यासाठी या देशांनी नवीन या ठिकाणी करार केलेला आहे. कोण कोण? US, UK आणि ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. बेंगलोर या ठिकाणी झालेल्या इंडिया ओपन जंप स्पर्धा 2024 मध्ये कोणत्या खेळाडूने लांब उडीमध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नयना जेम्स असं त्यांचं नाव आहे. 2-4 पॉइंट लिहून घ्या. स्पर्धेतील महिलांची लांब उडी स्पर्धा होती. याच्यामध्ये 6.67 मीटर लांब उडी मारून सुवर्ण पदक या ठिकाणी पटकावलेलं आहे. अव्वल स्थानी आलेले आहेत नयमा जेम्स ज्यांनी सुवर्ण पदक जिंकलं आहे. 2 नंबरला आहेत शैली सिंग ज्यांनी रौप्य पदक जिंकलं आहे आणि 3 नंबरला आहेत पवना नागराज ज्यांनी कांस्य पदक जिंकलेलं आहे. एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या, नयना जेम्स ही लांब उडी स्पर्धेमध्ये भाग घेणारी भारतीय धावपटू आहे. तुम्हाला प्रश्न फिरून विचारला जाऊ शकेल, नयना जेम्स कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर लांब उडी या खेळाशी संबंधित आहेत. आणि अजून एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या, 2017 मध्ये आशियाई एथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये त्यांनी कांस्य पदक सुद्धा पटकावलेलं आहे. ठीक आहे, इंडिव्हिज्युअल खेळाबद्दल बोलण्यात आलं तर इंडिव्हिज्युअल वेगवेगळ्या खेळामध्ये ज्या ठिकाणी विजेते ठरले त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की पहिले आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस विजेतेपद पटकावलेलं आहे श्रीजा अकुला यांनी. ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावलेलं आहे रोहन बोपन्ना यांनी. 2023 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकला आहे 2 जोडीने, म्हणजे या ठिकाणी 2 खेळाडूने, चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी. 2023 चा वर्ल्ड आर्चरी ब्रेक थ्रू आर्चर पुरस्कार जिंकलेला आहे अदिती गोपीचंद यांनी. राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 मधील महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे अनमोल खरब यांनी. याच कॅटेगरीमध्ये पुरुष कॅटेगरीमध्ये या ठिकाणी पदक जिंकलं आहे चिराग यांनी. चेन्नई ओपन चॅलेंजर 2024 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे सुमित नागल यांनी. आणि फ्रेंच ओपन दुहेरी 2024 या ठिकाणी जिंकलं आहे चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. जागतिक रंगभूमी दिवस म्हणजेच वर्ल्ड थिएटर डे केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर आजच्याच दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो 27 मार्चला जागतिक रंगभूमी दिवस म्हणून आपण साजरा करतो. 2 पॉइंट लिहून घ्या. 1961 मध्ये युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने या दिवसाची सुरुवात केली होती आणि पहिला जागतिक रंगभूमी दिवस 1962 मध्ये साजरा करण्यात आलेला होता. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच मार्च महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. जसं की 1 मार्चला 2 दिवस असतात, शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला CISF स्थापना दिवस. मार्चमध्ये दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 13 मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस. त्याच्यानंतर मार्चमध्ये दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच यावर्षी 14 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस. 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्चला भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो. 20 मार्च जागतिक
जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस, 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस, 22 मार्च जागतिक जल दिवस, 23 मार्च जागतिक हवामान दिवस, 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस किंवा टीबी दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणी प्राईम व्हॉलीबॉल लीग 2024 चे विजेतेपद जिंकलेले आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कालिकत हिरोज या टीमने या ठिकाणी प्राईम व्हॉलीबॉल लीग 2024चं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे. कुठे झाली होती शेवटची मॅच? जवाहरलाल नेहरू इंडोर स्टेडियम चेन्नई या ठिकाणी. लगेच काय करूया मग, वेगवेगळ्या ज्या काही क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत त्या कोणी जिंकल्या याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. स्पॅनिश फुटबॉल सुपर कप 2023-24 रिअल माद्रिदने जिंकलेला आहे. FIH हॉकी 5S महिला विश्वचषक स्पर्धा 2024 नेदरलँडने जिंकलेला आहे. खेलो इंडिया युथ गेम 2024 याच्यामध्ये आपला महाराष्ट्र राज्य अव्वल स्थानी आलेला आहे. ICC अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2024 ऑस्ट्रेलियाने जिंकलेला आहे. बॅडमिंटन एशिया टीम चॅम्पियनशिप भारताने जिंकलेला आहे. चौथे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2023 मध्ये अव्वल आला आहे चंदीगड विद्यापीठ. पहिले UEFA महिला राष्ट्र लीगचे विजेतेपद पटकावलेलं आहे स्पेनने. प्रो कबड्डी लीग 10 या ठिकाणी जिंकलेला आहे 10वी आवृत्ती पुणेरी पलटनने. संतोष ट्रॉफी 2024 सर्व्हिसेसने आणि रणजी ट्रॉफी 2023-24 मुंबईने. पुढचा प्रश्न क्रमांक 10. नुकतीच 148वी आंतरसंसदीय संघाची बैठक कोठे झालेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, स्वित्झर्लंड या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 148व्या क्रमांकाची आंतरसंसदीय संघाची बैठक झालेली आहे. युरोपमधील देश आहे ज्या देशाचं चलन आहे स्विस फ्रँक. पुढचा प्रश्न क्रमांक 11. संकलन पोर्टल कोणाच्या द्वारे सुरू करण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक बी, गृह मंत्रालय होम मिनिस्ट्री हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हे जे काय संकलन पोर्टल आहे हे कोणी विकसित केलं आहे? तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने विकसित केलं आहे. पर्पज काय? जुन्या आणि नवीन गुन्हेगारी कायद्यांमधील अंतर, नवीन गुन्हेगारी कायद्यांचे नेव्हिगेट करणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे. पुढचा शेवटचा प्रश्न क्रमांक 12. नुकतेच बातम्यांमध्ये पाहिलेले दचिगम राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे? तर पर्याय क्रमांक ए, जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉइंट लिहून घ्या. संवर्धनाच्या प्रयत्नानंतरही काश्मीरचे हंगुल हिरण, ज्याला काश्मीर हिरण या नावाने देखील ओळखलं जातं, ते नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे. त्याच्यामुळे कदाचित एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकेल की बाबा हंगुल हिरण कोणत्या राज्यामध्ये या ठिकाणी सापडतं किंवा दचिगम राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, हैतीमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केलं आहे? ऑपरेशन अपना, ऑपरेशन इंद्रावती, ऑपरेशन वंदे भारत की ऑपरेशन वापसी? तर ज्या पण विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे सगळ्यात जास्त या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच मार्च महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. जसं की 1 मार्चला 2 दिवस असतात, शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला CISF स्थापना दिवस. मार्चमध्ये दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 13 मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस. त्याच्यानंतर मार्चमध्ये दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच यावर्षी 14 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस. 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्चला भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस किंवा टीबी दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर. तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला फक्त लाईक करा. तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा
आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल, तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं, तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील, त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे? आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.